विद्युत वाहिन्या तुटल्यानं बऱ्याचदा काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येतो। त्यामुळं बिद्री सबस्टेशन ते काळमावाडीपर्यंत भूमिगत विद्युत केबल टाकण्यासाठी 19,39,00,000 रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। दुसरीकडे रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली। सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेची स्थायी समितीची बैठक पार पडली। या बैठकीत पाणी पुरवठा, नालेसफाई, पावसाळा पूर्वतयारी, रस्ते खुदाई, ड्रेनेज, हॉस्पिटल दुरुस्ती, कचरा, कर आणि विविध विकास कामांबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। अजूनही नालेसफाईची कामं अपूर्ण आहेत। आरोग्य निरीक्षक फोन उचलत नसल्याबद्दल अनुराधा खेडकर आणि अर्चना पागर यांनी नाराजी व्यक्त केली। येत्या सोमवारी नालेसफाईचा आढावा घेण्याचे आदेश सभापतींनी दिले। रंकाळ्याजवळची धुण्याची चावी सुरू करावी अशी मागणी इंद्रजित बोंद्रे यांनी केली। पण राजघाटाजवळील जुना व्हॉल्व्ह सुरू करण्यास विलंब लागत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। शहरातील हातगाडीधारकांकडून कचरा कर वसुलीबाबत अमर समर्थ यांनी प्रश्न उपस्थित केला। प्रत्येक हातगाडीसाठी महिन्याला 4,000 रुपयांप्रमाणे पावत्या करण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षकांना देण्यात आल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांचं पॅचवर्क करण्याची मागणी अमर समर्थ यांनी केली। तर मोरे मानेनगर जीवबानांना पार्क नवीन वाशीनाका परिसरातील ड्रेनेज आणि रस्त्याच्या कामावरून नेहा तेंडुलकर यांनी नाराजी व्यक्त केली। संबंधित कामं 2 दिवसात करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। विद्युत तारा तुटल्यानं काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतून शहराचा पाणी पुरवठा अनेकदा खंडित होतो। त्यामुळं बिद्री ते काळमावाडीपर्यंत भूमिगत केबल टाकण्यासाठी 19,36,00,000 रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास शुक्रवारच्या स्थायी सभेनं मंजुरी दिली।